आपण सर्कल या टॉपिक मध्ये आता एक्झाम्पल बघतोय. या एक्झाम्पल बघत असताना याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये जनरल इक्वेशन ऑफ सर्कल बघितले, त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यावर आधारित जे एक्झाम्पल लिहिले बघा. फाइंड सेंटर अँड रेडियस ऑफ द फॉलोइंग सर्कल आणि सर्कलची 4 वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. बरोबर आहे. पहिलं इक्वेशन जे आहे ते काय आहे बघा जरा. पहिलं इक्वेशन दिलं x². इक्वेशन ऑफ फर्स्ट सर्कल इज x² + y² + 8x + 10y + 1 = 0. हे सर्कलचे इक्वेशन दिले. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे जनरल इक्वेशन आहे. x² + y² + 2gx + 2fy + c = 0. ओके. आता कंपेअर करत असताना x² जागी x², y² ॲज इट इज. इथला x चा कोएफिशियंट 8 आहे, इथला x चा कोएफिशियंट 2g आहे. 2g बरोबर 8 सिम्प्लिफाय केलं तर g ची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळालेली आहे. 2f = again 10. By comparing this we get f = 5 and value of c किती आला इकडं 1. म्हणजे या टाइपचे कुठलीही इक्वेशन असू द्या. आता इथे 4 जे वेगवेगळे एक्झाम्पल दिलेत, कंपेअर करताना हाच रूल वापरायचा आहे. ओके. आता हा रूल वापरताना एक काळजी घ्यायची. x² चा कोएफिशियंट इथं 1 आहे, y² चा कोएफिशियंट 1 आहे. सर्वांनी लक्ष द्या जरा. x² चा कोएफिशियंट 1, इथे y² चा कोएफिशियंट 1. इथेही 1 1 आहे, इथेही 1 1 आहे, इथेही 1 1 आहे. शेवटचं एक्झाम्पल बघा. कोएफिशियंट 3 दिसतोय, 3 दिसतंय. हे काय जनरल फॉर्म मध्ये नाही आहे. जनरल फॉर्मला काय असावं लागतं, कोएफिशियंट ऑफ x² y² मस्ट बी 1. पण इथं आहे की ते 3 आहे. त्यामुळे 3 ने सगळीकडे डिवाइड करायला पाहिजे. त्यामुळे इथे x² मिळेल प्लस y². इथं किती प्लस 4x दिसेल प्लस 8y प्लस 3 = 0. आणि ते नंतर हे इक्वेशन आहे या ॲज युजुअल मेथड नुसार आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. ओके. सगळे एकाच पॅटर्न मधले एक्झाम्पल आहेत. प्रथम g काढायचं, f काढायचं आणि c ची व्हॅल्यू. आपला सेंटर शोधायचा आहे. सेंटर = फॉर्म्युला माहिती आहे -j - f. मायनस ॲज इट इज g ची व्हॅल्यू आपण इकडची 4 ठेवली. f ॲज मायनस साइन ॲज इट इज f ची व्हॅल्यू सुद्धा ठेवलेली आहे. दिस इज सेंटर अँड रेडियस इज गिवन बाय g² + f² - c चा फॉर्म्युला. व्हॅल्यू पुटअप केले आणि r ची व्हॅल्यू √4 आलेली आहे. लक्षात आलं. याच टेक्निकच्या आधारे ही बाकीची जी एक्झाम्पल आहे 1 2 3 हे पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना फक्त डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 3 करायचे आणि तुम्हाला सेंटर काढायचं आणि रेडियस करायचं. लक्षात आलं. आता हे जे एक्झाम्पल आहे शॉर्टकट मेथड नुसार सेंटर कसं शोधायचं बघा. हे पहिलं जे x चा कोएफिशियंट आहे त्याच्या हाफ 4 घेऊ मायनस साइन. y चा कोएफिशियंट 10 त्याच्या हाफ 5 घेऊ मायनस साइन. अशा रीतीने सेंटर आपण पटकन मिळवलेला आहे. आणि जर रेडियस काढायचं असेल तर रेडियस सुद्धा शॉर्टकट काढता येते. ही टेक्निक CET साठी वापरायची. रेडियस r = x च्या शेजारी जो 8 आहे त्याच्या हाफ करून स्क्वेअर केला म्हणजे इथे येणार आहे 16. y च्या शेजारी 10 आहे त्याच्या हाफ करा आणि स्क्वेअर करा 10 = 25 मायनस लास्ट टर्म कॉन्स्टंट टर्म जी आहे ती. आणि हे सॉल्व्ह करून बघा डायरेक्ट आपल्याला इथं r ची व्हॅल्यू √40 येणार आहे. हेच टेक्निक वापरून ही बाकी सगळे एक्झाम्पल तुम्ही करायचे आहे. ठीक आहे. घ्या. आता आपण काय करूया. हे जे एक्झाम्पल जे आहे एक्झाम्पल हीच आहे पण वेगळ्या प्रकारे प्रश्न बदलणार आहे. प्रश्न काय असेल बघा. फाइंड सेंटर अँड रेडियस ऑफ फॉलोइंग सर्कल. सेंटर शोधा, रेडियस शोधा. याचा अर्थ हे सर्कलचीच इक्वेशन आहेत. बरोबर का. पण दुसरा प्रकार असा आहे की ही जी इक्वेशन दिली ती सर्कलचीच आहे हे प्रूव्ह करा. लक्षात आलं. म्हणजे कसा प्रश्न असेल. शो दॅट the following equations represent circle
प्रश्न कळला का? शो दॅट फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट सर्कल. अशा रीतीने चार इथं दिले. आता बघा अशा स्वरूपातले एक्झाम्पल सोडवताना काय विचार करायला पाहिजे? जरा थोडा विचार करा. ही इक्वेशन्स आहेत. सर्कल कधी असेल? जर त्याला रेडियस असली तर. साधा नियम आहे ना. समजा तुम्ही एखादा पॉइंट प्लॉट केला आणि त्याला रेडियस काही नाहीये म्हणजे काय? 0 झाली. इट इज अ पॉइंट सर्कल. पण अदर दॅन 0 रेडियस समजा इथं थोडीशी असेल तरी सर्कल आहे. म्हणजेच काय? तुम्हाला रेडियस शोधली पाहिजे. मग रेडियस शोधण्यासाठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे. कोणता सांगा? इथं आहे बघा. √g² + f² - c. हा फॉर्म्युला एक नाही. पण अंडर रूटच्या आत जो नंबर आहे g² + f² - c हा नंबर 0 असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो आणि काय? निगेटिव्ह. बघा g² + f² काय काय असू शकतो? पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह आणि काय? जर याची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर ते इक्वेशन सर्कल रिप्रेझेंट करत नाही. मग इथे काय असेल? शो दॅट फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट सर्कल. म्हणजे याची व्हॅल्यू अदर दॅन 0 यायला पाहिजे. लक्षात आलं का? नॉन निगेटिव्ह आहे ना. निगेटिव्ह नको. जर निगेटिव्ह आला तर काय म्हणणार आहे? दिलेलं इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट सर्कल. आपला प्रश्न काय? शो दॅट इट रिप्रेझेंट सर्कल. तेच आपल्याला व्हेरीफाय करायचंय. पहिलं इक्वेशन इथं लिहिलंय. बघा बरं काय लिहिलंय? इक्वेशन ऑफ सर्कल इज. सर्कल म्हणायचं नाही इथं. सुरुवातीला सर्कल म्हटलं आपला प्रूव्ह करायचं शो दॅट इट इज अ सर्कल. त्यामुळे सुरुवातीला हा शब्द अजिबात वापरायचा नाही. गिवन इक्वेशन इज. बघा गिवन इक्वेशन इज हे लिहिलेलं आहे. इक्वेशन कुठला आहे माहित नाही. सुरुवातीला हे इक्वेशन आहे असं दिलेलं, राईट. कंपेअरिंग विथ द स्टँडर्ड फॉर्म. कंपेअर केलं. g ची व्हॅल्यू काढले, f ची व्हॅल्यू काढली आणि काय? c ची व्हॅल्यू काढली. बरोबर आहे. पण हे इक्वेशन सर्कलचं रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला हे रेडियसच्या आत असणारा जो नंबर आहे ना तो व्हेरीफाय केला पाहिजे. त्यामुळं मी इथं म्हणणार आहे now we have to check g² + f² - c is equal to. याची व्हॅल्यू आपल्याला शोधली पाहिजे. ओके काय येते बघा? g ची व्हॅल्यू 4. त्यामुळे इथं म्हणूया 4². this is equal to 4² प्लस किती? 5² मायनस कॉन्स्टंट 1. किती आला सांगा? 16 + 25 - 1. 16 + 24 किती आला सर? 40. म्हणजे g² + f² - c ची व्हॅल्यू किती आली? 40. निगेटिव्ह आला का इकडं? जर निगेटिव्ह आला असतं इथंच म्हणलं असतं गिवन इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट सर्कल म्हणलं असतं. पण इथं निगेटिव्ह आलेलं नाहीये. अदर दॅन निगेटिव्ह म्हणजे 0 किंवा 0 पेक्षा पुढचा नंबर कुठलाही येऊ द्या. इथं 40 आलेलं आहे. हियर g² + f² - c ग्रेटर दॅन 0. बघा ग्रेटर दॅन 0 पेक्षा मोठा आहे ना एवढंच चेक करायचं आहे. देअरफॉर गिवन इक्वेशन रिप्रेझेंट सर्कल. संपलं याचं उत्तर. कारण प्रश्न आपला असा आहे शो दॅट द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट सर्कल. बरोबर आहे. तर इथं आपण प्रूव्ह केलंय. फक्त हे चेक करायचं आहे g² + f² - c ची व्हॅल्यू काय निगेटिव्ह आहे का नाही हे तपासायचे, चेक करायचे. निगेटिव्ह आला की इकडे म्हणायचे डज नॉट रिप्रेझेंट सर्कल. पण निगेटिव्ह सोडून वेगळा नंबर असले काय म्हणतोय आपण? गिवन इक्वेशन रिप्रेझेंट सर्कल. लक्षात आलं? याच पद्धतीनं ही सगळी इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. समजलं? फक्त बरेच विद्यार्थी काय करतात उत्तर लिहिण्याच्या ज्यामध्ये इक्वेशन ऑफ सर्कल इज असं म्हणतात. इक्वेशन ऑफ म्हणजे सुरुवातीला सांगून टाकलं हे सर्कलचं इक्वेशन आहे. इथंच चूक होते. 0 मार्क मिळतात. गिवन इक्वेशन हे सर्कलचं इक्वेशन सुरुवातीला माहित नाही पण नंतर कळालं रेडियस आहे ना. रेडियस आहे म्हणजे ते सर्कलच आहे. आलं लक्षात? इथंपर्यंत आपण इथं बघितलंय. हा प्रश्न अजून वेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. बघा
show that the following equation represents circle and if it is circle then find center and radius. हा तिसऱ्या टाइपचा प्रश्न. मग इथं काय सांगितलंय, गिवन सर्कल गिवन इक्वेशन रिप्रेझेंट सर्कल, सर्कल रिप्रेझेंट झालं तर मग काय सांगतात फाइंड रेडियस. सर्कल हायच ना तर सेंटर शोधा आणि काय शोधा रेडियस. मग इथंच काढतो अँड सेंटर काय फॉर्म्युला असतो मायनस जी मायनस एफ. सेंटर शोधायचं आहे ना मायनस जी मायनस एफ. मायनस जी ची व्हॅल्यू बघा 4 आणि मायनस 5 समजा हे सेंटर शोधून काढा आणि सांगतात रेडियस सुद्धा शोधून काढा. रेडियसचा फॉर्म्युला तुमच्याजवळ आहे g² + x² मायनस काय c अंडर रूट. आता g² + x² मायनस c ची व्हॅल्यू पुन्हा डबल काढत बसू नका. इथं काढले बघा आहे का किती आले 40. ते 40 इथं काढा आणि अशा रीतीने तोही प्रश्न आपण सोडवला. लक्षात आलं. आपण बघितलं हेच एक्झाम्पल आहे. 3 प्रकारे विचारलं जाऊ शकतं. पहिला प्रकार तरी सांगितलेला होता. काय पहिला प्रकार होता आठवड्याच्या याच्या अगोदर आपण एक्सप्लेन केलेला फाइंड सेंटर अँड रेडियस. तो प्रकार पूर्ण झाला. हीच एक्झाम्पल कशी विचारली जातात शो दॅट फॉलोइंग सर्कल्स रिप्रेझेंट सर्कल. त्यासाठी काय करायचं कंपेअर असं करून हे g² + x² - c ची व्हॅल्यू काढायची. समजा इथं निगेटिव्ह आलं बघा आन्सर काय याची काय आलं निगेटिव्ह आलं समजा -40 आलं तर म्हणायचं गिवन इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट सर्कल. आणि आता पॉझिटिव्ह आहे म्हणजे रिप्रेझेंट सर्कल. तिसरा प्रकार बघा जर सर्कल रिप्रेझेंट करत असेल तर सेंटर काढा आणि रेडियस काढा. सेंटर आपण काढलंय रेडियस सुद्धा काढलं. लक्षात आलं. याच्या बाहेरचे एक्झाम्पल परीक्षेला अजिबात असत नाही. परीक्षेला जर विचारलं तर x² सगळीकडे फिक्स y² सगळीकडे फिक्स. x च्या शेजारी वेगळा कुठलाही नंबर असू द्या y च्या शेजारी कोणताही नंबर असू द्या आणि इथं c च्या जागेवर कुठलाही नंबर. एक्झाम्पल सोडवण्याचे टेक्निक हेच. ठीक आहे लिहा. आता आपण पुढचा भाग बघतोय. अति महत्त्वाचा पाठ आहे हा पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. सर्कलचे इक्वेशन आतापर्यंत आपण बघितले सर्व प्रकार कव्हर करत आणले पूर्ण करत आणले. आता वेगळा प्रकार काय नाव आहे पॅरामेट्रिक इक्वेशन. आता पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये पहिला प्रकार पडतो की फॉर स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कलच्या बाबतीत आपण विचार करायचा आहे. आता सर्वांना माहित आहे स्टँडर्ड सर्कल. बघा इथे सर्वांनी लक्ष द्या. स्टँडर्ड सर्कल this is circle, our x axis, this is y axis. आता जे सर्कल जे आहे याला कसं सर्कल म्हणतात बोला स्टँडर्ड सर्कल. का बरं सर्कलचं सेंटर कुठे आहे ओरिजिन. इथं म्हणूया कन्सिडर the standard circle स्टँडर्ड सर्कल म्हटलं की लक्षात ठेवा सेंटर काय बोला पटकन सेंटर O ब्रॅकेट मध्ये 0 0 and रेडियस काय म्हणूया r. रेडियस काय घेऊया r पण ब्रॅकेट मध्ये असं म्हणूया r > 0. ह्याचा ब्रॅकेट मधला अर्थ कळला का सर्कलची रेडियस अगदी छोटा सर्कल काढू नका काहीतरी रेडियस असू द्या. r ची व्हॅल्यू > 0. जर मी असं केलं तर काय झालं रेडियस ही 0 सुद्धा आहे आणि काय 0 पेक्षा जास्त. पण आपल्याला r = 0 घेऊ नका. किती मोठ्या साईजचं सर्कल घेतलं बरोबर आहे. आता मी काय करतो या सर्कल वरती कोणताही एक पॉइंट घ्या बरं xy. let p of xy be any point on काय सर्कल. सर्कल वरती घेतलाय का नाही. आपल्याला काय शोधायचं आहे माहितीये का पॅरामीटर. पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणजे काय हा जो पॉइंट p ची जागा आहे p ची पोझिशन आहे ती p ची जागा किंवा p चं परफेक्ट लोकेशन बदलू शकतं. पण जर p ची जागा इकडे घेतली किंवा इकडे घेतली इकडं कुठेही p ची जागा इकडे घेऊ शकता तुम्ही. त्यामुळे असा काय बदल होतोय
ते शोधायचं आहे. समजा पी पॉइंट इथं असेल, हे जॉईन करा. याला रेडियस म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे का. आणि याला इथला जो अँगल आहे ना त्याला थीटा असं म्हणतात. बरोबर आहे का. आता मी काय करतोय बघा, जर पी ची जागा बदल इकडे घेतला पी, याचा अर्थ काय झाला, इथला थीटा वाढला ना. बघा समजा मी एक हात इथं ठेवला, दुसरा हात रेडियस वर ठेवला. बरोबर आहे. मी इथला अँगल वाढवला, इथला अँगल वाढवला की हे जे वरचं ठेव ते सुद्धा जागा बदलते. बघा बरं, हा पी पॉइंट आहे ना, समजा या इथं बोटाच्या ठिकाणी असं जरी कन्सिडर करा. मी अँगल इन्क्रीज केला, पी जागा इकडे आली. अजूनही केला, पी इकडे आली. अँगल कमी केला, पी इथं आला. अजून अँगल कमी केला, पी इथं आला. म्हणजे पी ची पोझिशन कुणावर अवलंबून आहे, थीटावर. त्यामुळे थीटाला म्हटलं जातं पॅरामीटर, ज्याला नाव आहे ना पॅरामीटर. थीटा बदलला की पी ची जागा बदलते. ऍज थीटा इन्क्रीज, पी सुद्धा इकडे सरकला. थीटाची व्हॅल्यू डिक्रीज, पी ची जागा पुन्हा बदलली. लक्षात आलं का. आपल्याला वाटतं पी फक्त एकटाच पॉइंट इकडे गेला, त्याच्यावर नाही ते ठीक आहे, पी ची जागा बदलली, पण पी ची लोकेशन, पी ची पोझिशन कुणावर अवलंबून आहे, इथं असणाऱ्या थीटावरती अवलंबून आहे. त्यामुळे थीटाला म्हटलं जातं पॅरामीटर. लक्षात आलं. जर आता मी काय करतो, इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करा. ड्रॉ बोला, PM perpendicular to which axis, x axis. त्यामुळे इथं राईट अँगल तयार झाला. OM मिळाला x, इथं जे कोऑर्डिनेट x लिहिला आहे ना ते इथला OM मिळाला x. PM काय मिळाला सांगा, y. आणि OP काय सांगा, r. आणि इथं आपल्याला sin थीटा अप्लाय करा. ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण बघितलेलं आहे. बोला, sin थीटा जर इथं अप्लाय केला तर sin थीटा इक्वल टू बोला अपोजिट अपॉन म्हणजेच काय y अपॉन r. आणि cos थीटा सांगा बरं, x अपॉन r. आता r ची व्हॅल्यू इकडे शिफ्ट करा. इथं r ची व्हॅल्यू इकडे म्हणजे काय, r sin थीटा इक्वल टू y. इकडं r cos theta equal to x. आणि अशा रीतीने आपल्याला x मिळाला आणि y सुद्धा मिळाला. व्यवस्थित लिहूया. हे जी x ची व्हॅल्यू आहे ना ती सुरुवातीला लिहितो. दॅट इज बोला x इक्वल टू काय, r cos theta. आणि y इक्वल टू काय, r sin theta. आणि हे जे दिसतंय यालाच म्हटलं जातं पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. हे जे दिसतंय ना हे पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. बघा म्हणजे तुमचं जे सर्कल आहे, सर्कलवर कुठला पॉइंट घेतलाय मी, पी पॉइंट दिलाय ना. सर्कलवर पी पॉइंट आहे ना, त्यातला पी चा पहिला कोऑर्डिनेट काय, x जे दिसतंय x, त्याच्याऐवजी म्हणू शकतो r cos थीटा आणि काय r sin थीटा. नेहमी एखाद्या आर्क वरती एखादा पॉइंट घ्यायचा असेल, तुम्ही फिजिक्स मध्ये अभ्यास करताना लक्षात येईल, आर्क वरती एखादा पॉइंट घेतला ते फिजिक्सचे सर काय म्हणतात, इथला r cos थीटा r sin थीटा. तुम्हाला कळत की नाही कुठून आलं ते, पण याचा अर्थ पहिला x असतो, दुसरा y असतो. x म्हणजे आपण सांगितलं r cos थीटा आणि y म्हणजे काय r sin थीटा. थोडक्यात इथं x लिहितो आणि काय लिहितो y. x रिप्रेझेंटेड बाय दिस वे r cos थीटा, y काय r sin. लक्षात आलं. मी असे लिहू शकतो p of xy is nothing but बोला r cos थीटा आणि काय r sin थीटा. हे जे रिप्रेझेंट केलं ते पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल झालेलं आहे. आता हे तुम्हाला 10th मध्ये ट्रिग्नोमेट्री मध्ये सुद्धा होतं एलिमिनेट थीटा म्हणून. बघा एलिमिनेट थीटा हीच एक्झाम्पल होते, वेगळे नव्हते. बरोबर का. एलिमिनेट थीटा साठी हे एक्झाम्पल होते, पण ते सर्कलचीच होती असं तुम्हाला अजिबात माहित नव्हतं. जरा बघा एलिमिनेट थीटाचे एक्झाम्पल तुम्हाला स्कूल लेवलला झालेले होते किंवा फर्स्ट सेमला सुद्धा बघितलेलं होतं. बघा असं होतं एलिमिनेट थीटा आणि काय बघा बरं सांगा, x इक्वल टू काय r cos थीटा आणि दुसरं काय y इक्वल टू r sin थीटा.
आता तुमच्या लक्षात आलं की हे सर्कलची इक्वेशन आहेत, आता कळालं बरोबर. पण हे सर्कलची इक्वेशन आहेत की नाही चेक करण्यासाठी काय करा, इलिमिनेट थीटाला जे टेक्निक वापरलं ते r ला इकडे पाठवा, म्हणजे काय मिळेल x upon r equal to cos theta आणि इथं y upon r equal to काय sin theta. परंतु sin square theta plus cos square theta किती असतं 1, but मी इथं लिहितो sin square theta plus cos square theta it is 1. sin ची व्हॅल्यू इथं बस सांगा y upon r चा स्क्वेअर प्लस x upon r चा स्क्वेअर इक्वल टू 1. इथं थीटा एलिमिनेट झालेला आहे, थीटा निघून गेला इथं, या स्टेपला थीटा इथं थीटा इथं थीटा इथं थीटा दिसतोय का नाही, thus थीटा इज एलिमिनेटेड. इथं पर्यंत दाखविला होतं. अजून जरा पुढे जाऊया आपण, एक्सपान्शन करा, सांगा x स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर प्लस सॉरी इथं y स्क्वेअर आहे हा, इथं x स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इक्वल टू 1. डिनॉमिनेटर r स्क्वेअर आहे, इथं r स्क्वेअर आहे, दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करा बरं, याला 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 काय तयार होईल r स्क्वेअर कट, y स्क्वेअर राहणार फक्त, मी इथं येतो y स्क्वेअर राहील प्लस x स्क्वेअर राहील इक्वल टू, म्हणजेच x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू. आणि या टॉपिक मध्ये तुम्हाला आठवतं सुरुवातीला सर्कलचं इक्वेशन हेच प्रूव्ह केलेलं ना आपण, इक्वेशन ऑफ सर्कल इज स्टँडर्ड फॉर्म, बरोबर आहे का. म्हणजे इलिमिनेट थीटा साठी जे टेक्निक्स वापरले ती सर्कलचीच इक्वेशन होती, पण तुम्हाला माहित नव्हतं हे सर्कलचं इक्वेशन आहे. लक्षात आलं. तर अशा रीतीने आपण हे पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल बघितलं, स्टँडर्ड सर्कल सिलेक्ट केलं, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. लिहा इथं असताना इथून इथपर्यंत लिहा. आता आपण जे पॅरामेट्रिक फॉर्म बघितलं त्याच्यावर आधारित एक्झाम्पल बघा. असं असतं, समजा मी एक इक्वेशन असं दिलंय x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 36 आणि हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला माहिती आहे बरोबर, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल 36 आणि हे इक्वेशन पॅरामेट्रिक स्वरूपात लिहा असा प्रश्न असतो. सांगा बरं याच्या आधारे रेडियस फक्त काढा ना, सांगा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर इक्वल टू 36, r किती मिळाला 6. ओके. आणि मग पुन्हा म्हणायचं पॅरामेट्रिक इक्वेशन सार इथं आहे बघा, हे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे का, म्हणजे r ची व्हॅल्यू फक्त 6 ठेवा, 6 cos थीटा आणि इकडं 6 sin थीटा आणि x इक्वल टू हे y इक्वल टू हे, झाले पॅरामेट्रिक इक्वेशन. फक्त कंपेअर करायची, r ची व्हॅल्यू त्या जागी ठेवायची. ठीक आहे. इथं आपण